आपण इथे आलात अगदी मनापासून आपला आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोशन पाटील सर, शिरवली. थँक्यू सो मच रुपेशजी पाटील सर. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार, ससरी अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले क्रिकेटचं नंदनवन अर्थातच तालुका प्रमुख चषक 2025. दमदार लढतीचा आगाज आहे. लॉंग ऑनच्या दिशेने दमदार फटका येतोय. हा पहिला बलवान षटकार शंखनाद केलाय. खेळाडू कक्षेतून जी ऊर्जा प्राप्त केली आणि त्या ऊर्जेनं हा धाकड फटका इथे खेळला जातो. अगदी पहिला बॉल डॉट राहिला, परंतु तात्काळ फलंदाज आक्रमकतेनं खेळत असताना अल्पेश मुंडे आक्रमकतेनं खेळतो. पूर्णपणे अविरतपणे धावा बनवण्याच्या ईर्षेनं, इराद्यानं हे फटके देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 6 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. पिबनचं पहिलं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाज तयार. ओहो, बॅटची कडा पाहायला मिळते. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. लागतोय पहिला देदका चिंचवलीला आणि खेळाडू बाद होतोय अल्पेश मुंडे. हा पहिला करारा देदका आणि या झटक्यातून सावरत पुढच्या दिशेने मार्ग सुवावा लागेल चिंचवलीला. रोशन सर, इथे आमच्या वाकडे गावाचे मनोजी भोबी, आमच्या रुपेशभाई ठोंबरे साहेबांचे मात्र कट्टर समर्थक, ज्यांची ओळख राहिलेली आहे, मनोजी भोबी साहेबांना विनंती करेन की आपण ही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. वाकडे गावचे मनोजी भोबी, आमचे रुपेशभाई ठोंबरेंचे कट्टर समर्थक इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जय चव्हाणचा वापर केलाय. अगदी बलवान गोलंदाजीची आखणी करण्याचा इराद्यानं, ईर्षेने खेळताना आपण हा गोलंदाज पाहतो करंजाडी या टीमकडून. आणि पिबनचं पहिलं षटक 2 संघांसाठी हे तितकंच आपल्याला इम्पॉर्टंट पाहायला मिळतं. 2 संघांची ताकद, 2 संघांची शक्ती आणि या लढतीमध्ये अगदी शक्ती प्रदर्शन 2 संघांच्या माध्यमातून केलं जाईल. जय चव्हाणचा काहीसा जय जयकार करणारा गोलंदाजीचा वावर आहे आणि त्याची ती पॉवर आहे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती येताना पाहायला मिळेल. ऋतिकचा इथे वापर केलाय, परंतु जय यापुढील मोहीम कशी फत्ते करील हे सुद्धा पाहावं लागेल. अगदी ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न, डिरेक्टली हिट, परंतु यष्टीरक्षकाकडून काहीची गोडचूक पाहायला मिळते आणि तात्काळ आपल्या घरामध्ये फलंदाज पूर्णपणे शिरकाव करतो. येणारा नवीन फलंदाज ऋतिक मुंडेला पाहतो. जय चव्हाण अगदी हा बलवान चेंडू सफर केला, जिथे डॉट बॉलची समाप्ती केली जाते. अगदी एक षटकार लागल्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. फक्त धावपटलावधी पाहायला मिळत आहेत 6 धावा. 2 संघ ताकदीने खेळत आहेत. करंजाडे संघाच्या अगेन्स्ट खेळतो चिंचवली. पहिल्यांदा टॉस, खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला चिंचवलीनं आणि पहिल्यांदा धाडसी निर्णय या संघाकडून पाहायला मिळतो फलंदाजीचा. आणि गोलंदाजी करतोय सनी कैकाडी यांचा करंजाडे. अगदी करंजाडे परिभागातून हा संघ बिलॉंग करतो. शिरोली परिभागातील चिंचवली. एक दमदार लढतीचा आगाज. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, सुंदररित्या हा फटका खेळलाय. 4 धावसंख्येचं चांदणं इथे शिंपलं जातं. पूर्णपणे ताकदवर फटका, चौकार. 4 धावा येत आहेत. महागुरु सुद्धा पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. सध्या घडीला ते आराम फरमावत आहेत, परंतु अगदी बक्षी वितरण सोहळ्यामध्ये काली 4ला त्यांचा आवाज पाहायला मिळेल. पहिलं षटक पाहतो जिथे धावा अति वेगाने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतो. 10 धावा धावपटलावधी लागत आहेत. 2 संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. सर्वांची नावं घेणं अपेक्षित नाहीये, परंतु हे पाहिलं तर अगदी ही मॅच 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. पिबनच्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आहे. 10 वरती 1 ही स्थिती पाहायला मिळते. ओहो, सूर्यकित्या हा फटका, परंतु इथे काहीशी गडबड पाहायला मिळते. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतोय ऋतिक या खेळाडूला. अगदी 2 वेळा अगदी हा खेळाडू बाद होता होता वाचलाय. आज खरं तर लॉटरीचं तिकीट त्याने जर मिळवलं तर त्याला लाखाचं बक्षीस मिळू शकतं, कारण लकी ठरलाय 2 वेळा अगदी हा खेळाडू. आणि हे पाहता अगदी डॉट बॉलची राहिली समाप्ती. पहिलं षटक समाप्त. धावा लागतायत धावपटलावधी 1 गडी बाद 10 धावा. गणेशजी मस्कर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. शिरवलीचे
दमदार खेळाडू. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. जेव्हा गोलंदाजीसाठी येईल तेव्हा 100 रुपयाचं कॅश प्राईज. अगदी रोकडा 2000 रुपयाचं कॅश इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. पहिलं षटक पाहिलं जिथे 10 धाबा बनताना पाहिल्या. पास सर इथून ऋतिक मुंडे जर का आपण पाहिलं गेलं तर लगातार 2 षटकार लगावले ना, तर इथून या स्पर्धेचे जनक आणि पनवेल तालुक्याचे शिवसेनेचे डाण्या वाघ तालुका प्रमुख चषक 2000 ज्यांच्या नावाने आपण पाहतोय रुपेशभाई बिंदासभाई टोंबरे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच अगदी उत्तमरित्या बक्षिसांची इथे खैरात पाहायला मिळते. आणि या लढतीचा विचार केला 2 संघ आपली शक्ती प्रदर्शन इथे साकार करताना पाहायला मिळत आहेत. चला आपण स्पीडली खेळायचे, अतिरिक्त वेळ न चढता तात्काळ खेळ स्टार्ट होणे खूप गरजेचं, कारण 2 संघांनी खूप वेळ प्रतीक्षा केली आणि त्यानंतर अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट या 2 संघांदरम्यान इथे पाहायला मिळतो. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळालं, अगदी 10 धावा. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं 10 का दम, परंतु दमखम या लढतीमध्ये कोण दाखवेल? जय पाटील या गोलंदाजाचा इथे वापर केलाय टीम करंजाडेनं. खर्रापैकी बॅकअप चांगलंय. 1 धाव या चेंडूगणिक परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. थेंबे थेंबे तळे साजे आणि अगदी हलवार पद्धतीनं कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होते. धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती. अगदी प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 45 ते 50 त्याहूनही अधिक धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवण्याचा काहीसा मनसुबा आहे हे चिंचोली संघाच्या माध्यमातून सध्याकडीला पाहायला मिळतो. परंतु काही क्षणी इथे धावसंख्येला पूर्णपणे थांबवलंय. पिवनचं पहिलं षटक पाहिलं जिथे 1 षटकार 1 चौकाराचा साज राहिला, तिथे आल्या 10 धावा आणि या षटकातील पहिलाच बॉल तिथे पाहिली 1 धाव. ओहो, प्रहार केलाय बॅटची आतली कडा, शांत रवय आजमावलंय. फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी केलाय. आणि जय पाटील पहिला जय चव्हाणला, आता आलाय जय पाटील. जनमान करंजडे संघाचा बलवान गोलंदाजीचा क्रम आहे, परंतु फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो ऋतिक मुंडे. 3 चेंडू 3 षटकारांचा साज सुद्धा या काडूच्या माध्यमातून निश्चितच पाहिला होता. याचा भीम पराक्रम करणारा हा उल्ल्या क्रिकेटपटू ऋतिक मुंडेला आपले तडके इथे साध्य करायचे आहेत. अगदी 4 चेंडू केला, 4 धावा. त्याच्या बाडमधून 3 चेंडू राहिले डॉट. हे राहतील त्याच्यासाठी कर्दन काल. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, अजून एक मोहरा गारद चिंचवली संघाचा आणि काढू बाद होतोय ऋतिक मुंडे. पहा रोशन सर, इथे चिंचवलीचा विकेट जसं मात्र आऊट झाला, रोहितचा बाद झाला, त्याच्यानंतर समाधान टोंबरे आमचे थोडेसे नाराज झालेत. जसं पहिला बॉल मॅच चालू झाले ना तेव्हापासून मात्र इथून चिंचवलीचे बिग सपोर्टर म्हणून समाधान टोंबरे यांच्याकडे पाहिला जात आहेत. आणि आज पाहिलं गेलं तर आजच्या रात्रीमध्ये आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याकडनं आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान परिपूर्ण प्रत्येक मान्यवरांकडे मात्र त्यांच्याकडून लक्ष दिलं जातोय समाधान टोंबरे साहेबांकडनं. आणि या स्पर्धेसाठी मोठी परिश्रम त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहेत रोशन सर. नक्कीच समाधानजी ठोंबरे यांचा विचार केला तर या स्पर्धेतील उपाययोजना त्यांच्या माध्यमातून चांगल्या आखल्या गेल्या. इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं कार्य समाधानजी ठोंबरे यांच्या माध्यमातून इथे आखलं गेलं. मग संपूर्ण आमची आई गावदेवी आई जगदंब स्पोर्टची कमिटी असेल, ग्रामस्थ मंडळाचा सहभाग आहे आणि यातून या स्पर्धेचा आपण सर्वांगीण विकास इथे आपण घडताना पाहतो. 11 धावसंख्येचं गुलमोहर धावपटलावरती फुललंय, परंतु नवीन आलेला काढो हर्षद बोलाडे. हर्षवर्धित खेळ करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. अटके पार, चेंडू सीमा पार येतोय हा धाकड चौकार. 4 रन्स काहीस बळ प्राप्त करतील आणि अगदी एका वेगळ्या ऊर्जेनं हा फटका खेळला जातो. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन या स्पर्धेमध्ये बाहुबली गुणसंख्यांक लेखक कांचनजी पालकर सर केवळ यांचे मित्र बल्ली भोईर अगदी या लढतीला एन्जॉय करतायत मंचकावरून. त्यांचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचा ताप आहे, पाहुण्यांची मांदियाली या मंचकावरती पाहायला मिळते आणि पाहुण्यांच्या सहसाथीनं क्रिकेट रसिकांच्या जोडीनं हा आपण रणसंग्राम पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती जय पाटील वरती केलेला भ्याड हल्ला. ओहो, लेटकर खेळण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, अटॅकिंग मार, अलीकडे पाहिला चौकार आणि तात्काळ या गोलंदाजानं इथे कमबॅक केलंय. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट पाहायला मिळतो.
अगदी मराठी सिनेसृष्टीमध्ये गाणं होतं, आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा. परंतु क्रिकेट रसिकांना विनंती आहे, आपण कोणी शेकोट्या पेटू नका, कारण इथे व्यत्यय निर्माण होऊ शकतो. 15 धावा धावपटलावरती लागतात. बॉलिंग ट्रॅकवरती जय पाटील, एक चौकार त्यानं खर्ची केला, अगदी 5 धावा त्यानं खर्ची केल्या. अगदी 3 चेंडू डॉट राहिले, त्याच्यामध्ये 1 विकेटचं पतन. ज्या ठिकाणी ऋतिकला मात्र माघारी परतावं लागलं. प्रहार केला, अगदी ऑन साईडला क्लिअर केलं, 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, आणि इथे काहीशा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण खेळाडू हर्षदला पाहिलं. धाव घेऊ की नको घेऊ या द्विधा मनस्थितीमध्ये आपण हर्षदला पाहिलं, आणि तत्वर आलेली ही 1 धाव. आणि अशा रीतीनं पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा राहत्यात. धावपटलावरती अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 16 धावा. उत्तमरित्या 2 संघांच्या माध्यमातून चांगल्या उपाययोजना इथे आखण्याचा आपण प्रयत्न पाहतो. 2 संघ पूर्णपणे ताकद पूर्णपणे समर्पित करतायत. अंतिम टप्प्यामध्ये अगदी पुढच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी सज्ज आहेत, आणि ही दमदार स्पर्धा आहे. या स्पर्धेतील अजिंक्यपद अगदी वर्षानुवर्ष आठवणीत राहील, कारण त्या दर्जाचा या स्पर्धेमध्ये आपल्याला माहोल पाहायला मिळतो. तालुका प्रमुख चषकाचा हा दमदार बाणा, टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा, आणि टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी ही रॉयल स्पर्धा. ठिकाण आई गावदेवी मैदान, खानाव, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा काहीसा आपण टंका पाहतो. पूर्णपणे भगवमय वातावरण, जणू काही या मैदानाला पूर्णपणे छावणीचं स्वरूप आले. आणि हे पाहता हे चांगल्या खेळाचे आपण उदाहरणं पाहतो. चांगल्या लढती संघटितपणे या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिलं. चला बस पिढली कळायचंय. टीम करण जाडे, पहिलं षटक पाहिलं जय या गोलंदाजाच्या मार्फत अगदी धावा बनताना पाहिलं 10. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती जय पाटीलला पाहिलं, त्याच्यावरती अगदी 6 धावा खर्चिक झाल्या. आता आलाय लोकेश भगत. लोकेश भगत विरोधात लोकप्रिय खेळी साकार करायची, आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू हर्षद बोलाडे. अगदी धाकड फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु अगदी 4 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून इथे बनताना पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारासाठी दीपक रिकामे, आनंद मुंडे आणि आकाश मुंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्लिअर केले. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका मध्ये चेंडूची पकड केली जाते. तत्वर अगदी 1 धाव इथे प्राप्त होते. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिलं, परंतु काहीशा डॉट बॉलची आपण सरबती पाहिली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल्स. धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गड्यांचा खात्मा, 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. 3रं षटक मार्गस्थ आहे, आणि लोकेश भगत अगदी 4 चेंडू अद्याप त्याच्या माध्यमातून शिल्लक असतील, आणि या चेंडूंवरती अगदी बिना दिवाळीचे रॉकेट इथे सोडावे लागतील फलंदाजीच्या माध्यमातून टीम चिंचवलीला. 400 रुपयाचं कॅश प्राइज. कॉमेंट्री बॉक्ससाठी गणेशजी मस्कर यांच्या माध्यमातून. डीजे नितीन आपण वाटणी करू शकत नाहीये. 2 चेंडू पाहिले जिथे आपण 1 धाव बनताना पाहिली. डीजे नितीन आज वेगळ्याच लय मध्ये पाहायला मिळतो. चांगली संगीताची मैफिल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, सणसणीत ही आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. सन्नी काही काठी ज्यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी पाहायला मिळते. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये या संघाची भ्रमंती पाहिली, परंतु ही लढत तितकीच इम्पॉर्टंट आहे. अगदी लगातार 3 चेंडू पाहिले जिथे 2 सिंगल रन्स येत आहेत. धाव पुस्तकावरती फक्त 18 पाहायला मिळतात, परंतु पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर 40 ते 45 धावा इथे बनवणं हे तितकंच गरजेचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अगदी प्रकाशवतामध्ये आणण्याचं कार्य वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून केलं जातं. गोलंदाज लोकेश. ओहो, प्रहार केला, इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला असा झेल त्या ठिकाणी सज्ज होते. जय पाटीलला पकडला हा झेल. गोलंदाजाचा हा जय जयकार. चमत्कारिक हा खेळ आज साकार होतो, आणि इथे लागतोय अजून एक दे धक्का. वारंवार गडी कोसळतायत. रिप्लेच्या माध्यमातून पाहतो लोकेशला. अगदी फलंदाजाला टार्गेट केलं, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न राहिला, आणि हे पाहता अगदी डीप एक्सच्या कव्हरच्या दिशेनं जयच्या माध्यमातून हा दमदार झेल कन्वर्ट झालाय. त्या ठिकाणी काढू बाद होतो हर्षद.
नवीन फलंदाजांना विस्फोटक अंदाजामध्ये हे फटके खेळावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. काहीसा वेळ मध्यभागी व्यतीत झाला, त्यानंतर पूर्णपणे गेम थंड झाला, परंतु आता मात्र विस्फोटक अंदाजामध्ये फटकेबाजी करण्यासाठी GCC स्वर्गीय उमेश दादा, निकेश दादा 11 चिंचवली या संघाला इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. उमेश दादा आणि त्यानंतर निकेश दादा यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. या दोन व्यक्तिमत्वांच्या नावानं हा चिंचवली संघ खेळताना पाहायला मिळतो आणि प्रतिस्पर्धी संघ सुद्धा धाकडे जयमान करण जाडे. तेजस मुंडे यांच्यासाठी निकेश मुंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार एक षटकारासाठी व प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्वात जास्त बक्षिसांची रेलचेल असणारी ही स्पर्धा, तालुका प्रमुख चषकाची. भगवमय वातावरण, काहीशी स्मशान शांतता आहे. 18 धावा धावपटलावरती लागतायत. ड्यू फॅक्टर या लढतीमध्ये खूप काही सांगून जाईल. दवबिंदूंचं साम्राज्य खेळपट्टीवरती उतरलं जातं आणि त्यानंतर अगदी धावा आपण अविरतपणे कमी येताना पाहतो. अलीकडच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण दमखम पाहिली, पालीने डंका वाजवला, परंतु याही लढतीमध्ये तो दर्जेदार बाणा इथे आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश ऑन साईडला क्लिअर केल्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला झेल पाहिला. 22 दमडे दमछाक होते. मोठे फटके खेळत असताना अगदी पाठोपाठ 2 फलंदाजांना बाद केले. ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. अलीकडचा जो चेंडू पाहिला डेड बॉल, परंतु त्यानंतर अविरतपणे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी वाईडिश लॉंग ऑनला झेल देऊन बसलाय. धावसंख्येला पूर्णपणे रोखले. धावसंख्येची तालेबंद केलं जातं. अगदी 18 धावा लागतायत. विस्फोटक अंदाजामध्ये फटक्या खेळण्याच्या इराद्यानं वारंवार विकेट कोसळतात, परंतु तंत्रशुद्ध फटकेबाजीच्या जोरावरती अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे इथे प्रस्थान केलं जाईल. परंतु धावसंख्येला थांबवले, धावसंख्येला रोखले, धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न जयमान करंजाडे या संघाच्या माध्यमातून केला जातो. आणि या तृतीय षटकातील अखेरच्या चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 18 वरती 4 गड्यांची कत्तल पाहिली. 4 फलंदाजांना बाद केलं. उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी आहे. तीक्ष्ण धारदार बाण आहे, परंतु या अगदी यापुढील 7 चेंडूवरती जर चिंचवलीने सत्ता राखली तर सन्मानजनक धावसंख्या बनवू शकते आणि त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी नवीन खेळाडू आलाय केतन मुंडे. त्याला चांगले तडके लगवायचे आहेत यष्टांच्या मागे. इथे दुसऱ्या अटेंडमध्ये हा झेल इथे सुटताना पाहायला मिळतो. राखीव काढू ताकद लावतोय, परंतु आतमध्ये गेल्यानंतर काय डेंजर माहोल असतं हे आपण अनेक वेळा पाहिले. अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. ही तळमळ आम्हाला समजते, कारण आम्ही अर्धे पत्रकार असतो. 3 षटकं पाहिली तर धावा धावपटलावरती लागतायत. 19 पहिलं षटक पाहिलं 10, द्वितीय षटक पाहिलं 6, तृतीय षटक पाहिलं 3 आणि 3 षटकांच्या खेळीनंतर 19 धावा धावपटलावरती इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी स्लॉगरच्या षटका दरम्यान धावा किती येतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर अविरतपणे धावा बनवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल चिंचवली या संघासाठी. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दस भाईयो सेनेचा वाघ आला. क्या बात आहे. जबरदस्त संगीताची मैफिल पाहायला मिळते. तालुका प्रमुख चषक सन्माननीय श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे यांच्या गाण्याची आपल्याला सर्वदी पाहायला मिळते. समाजसेवा रुतली ठाई असा आमचा बिंदासबाई, दिनदुबल्यांच्या मदती जाई असा आमचा बिंदासबाई, नेता जनतेचा वाघ शिवसेनेचा तालुका प्रमुख बिंदासबाई. ही खाणागावची आणबाण शान आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये एक डंका वाजवणारं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. निकेश मुंडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी अगदी तेजसला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे आगळं वेगळं सेलिब्रेशन. सनी कैकाठी ऑन फायर.
पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेटचं बदन आणि एक वेगळं सेलिब्रेशन पाहिलं आपण जन्मान करंजाडे संघाचा. सणसणीत क्रिकेट, जुना जाणता काढू, पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून समर्पित केली जाते. पूर्णपणे आपल्या या खेळपट्टीवरती पूर्णपणे आपली दादागिरी प्रस्थापित करतो. पूर्णपणे जुना जाणता काढू आणि ज्या पद्धतीने म्हटलं जातं पूर्णपणे लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असताना क्रिकेटमध्ये मुरलेला हा खेळाडू जर्मन करंजाडे टीमचा सनी कैकाटी पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 1 विकेट काढला, 1 डॉट बॉल, परंतु 4 चेंडू या पहिल्या पूर्वार्धातील खूप काही सांगून जातील. अगदी ड्यू फॅक्टर खूप काही काम आलंय. मी तर म्हणेन पहिल्या पूर्वार्धामध्ये करंजाडे या संघाला पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेला तो धाडसी निर्णय फलंदाजीचा आणि त्यानंतर अविरतपणे विकेट कोसळले जात आहेत. धावसंख्या पाहिली तर अगदी 18 धावा आहेत. 1 धाव कपात केली जाईल. स्क्वेअर कटचा हा देखना फटका, नजाकत, क्रिकेटचं मादक सौंदर्य, अजून एक धडधाकट चौकार. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला. समाज सेवेची कार्याची डीजे काय सुरेख फटका पाहिला सुरेश या फलंदाजाच्या बाडमधून. अगदी 2 लिजंड काढू आमने सामने खेळत आहेत. सुरेशनं एका क्षणी आक्रमकता सिद्ध केली आहे. नेक्स्ट बॉल, ओहो, लाईन लेन पाहावी लागेल. व्हाईट बॉलची अधिघोषणा केली जाते. संकेत स्थळावरून प्रशांत फडके सर डोंगऱ्याचा बाडा आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राम पाटील सचिंद्रन ऑन अंपायरिंग पाहायला मिळते. अगदी व्हाईट बॉल काहीस बलकट स्थितीमध्ये जाऊन पोहोचवेल. खरं उत्तरार्धाचा विचार केला तर चिंचोली संघामध्ये मातब्बर गोलंदाजांचा भरणा पाहतो. फलंदाजीचा विचार केला उत्तरार्धामध्ये धाकड फलंदाजीचा रणगाड आहे करंजाडे या संघाकडून. म्हणजेच येणाऱ्या उत्तरार्धामध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटलावधी 23 आहे. पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. अगदी अबे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू इथे सफर केलाय. अजून एक डॉट बॉल. सनी कैकाटी उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करतो, परंतु सुरेशला हा चेंडू उत्तमरित्या खेळावं लागेल. इथे मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान केलं जाईल निश्चितच चिंचोली या संघाच्या माध्यमातून. इथे डॉट बॉल आला तर दबाव छेडला जाईल जनमान करंजाडे या संघाच्या माध्यमातून. अखेरच्या क्षणी सनीच्या माध्यमातून एक वेगळी व्यूहरचना केली जाते फिल्डिंगची. अंतिम बॉल अगदी स्वतः सनी कैकाटीनं सोडलाय हा झेल. हे काय केलं, अगदी झेल भूदान होताना पाहायला मिळतो. जिथे खेळाडू झेल बाद होऊ शकला असता रोषाचं वातावरण पूर्णपणे सरबती केली जाते. तिथे आल्या अगदी 2 धावा. खेळाचं पहिलं पूर्वार्ध अगदी अति वेगानं समाप्त होताना पाहिलं आणि तिथे धावा बनताना पाहिल्या. अगदी 5 गड्यांचा राहिला खात्मा. एकूण धावा राहिल्या धाव पुस्तकावरती 25. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. 1 रन शॉट आहे ती पाहिली जाते. पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. अगदी महेश पाटील चिंचोली या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सचिन खाने या लढतीला एन्जॉय करतात. आपले मनपूर्वक स्वागत. ऑनफिल्ड निर्णय काय? 2 रन्स अगदी कंप्लीट होत आहेत. ऑन स्क्रीन ऑन कॅमेरामध्ये ते कैद झालं नाहीये आणि हे पाहता अगदी ऑनफिल्ड निर्णय इथे देणं उचित राहिलं. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्यात अगदी 25. जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. 2 संघ ताकदवर खेळ साकार करण्यासाठी सज्ज आहेत. अगदी दुसऱ्या लढतीपासून अगदी क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आलाय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि अंतिम टप्प्यामध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे.
विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विक्रांतजी पाटील यांचं काही क्षणार्धात इथे शुभागमन होईल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी या चमचमत्या ट्रॉफ्यास पाहतो. आकर्षक आपण स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर मानव दुसरीच्या 2 मोटरसायकल आणि लकी ड्रॉची सर्वात मोठी सोडत आहे अगदी ॲक्टिवा. कोण असेल तो ॲक्टिव्ह असा आपला रॉयल प्रेक्षक, ज्याला मिळेल स्वप्नातील पहिली अगदी ही स्कूटर, अगदी लाखापेक्षा जास्त प्राइस असलेली स्कूटर, अगदी 200 रुपयाचं कुपन, खूप काही देऊन जाईल. ही अगदी योग्य संकल्पना पाहायला मिळते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय रुपेशजी बिंदाजी ठोंबरे यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच या तालुका प्रमुख चषकातील लकी ड्रॉच्या कुपनाची सोडत सन्माननीय विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार महासचिव भारतीय जनता पार्टी सन्माननीय विक्रांतजी पाटील यांच्या माध्यमातून ही लकी ड्रॉची सोडत असणार आहे. खेळाचं पहिल्या पूर्वार्धामध्ये उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी राहिली. ड्यू फॅक्टर एकाहीचं कारण राहिले, कारण अगदी अलीकडच्या काही लढतींदरम्यान धावा होत नाहीयेत, परंतु फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी करताना आपण निश्चितपणे करंजाडे या संघाला पाहिलं. त्या दर्जाचं अगदी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकताना पाहिलंय अगदी चिंचवली या संघाला. दोन्ही संघ नायकांना कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. कॉमेंटरी बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंटरी बॉक्समध्ये इथे जॉईंट होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य नाव रुपेशजी पाटील सर पेन. थँक्यू. मराठीचं तंत्रशुद्ध आवाज आणि आवाजातील बाज आपण ऐकत होतात रोशन पाटील सर शिरवली यांचं. जाऊया मॅचकडे. आणि तेवढीच महत्त्वपूर्ण मॅच आहे की या मॅचमध्ये बरेचसे जणांच्या खिशातून मोबाईलचे कॅल्क्युलेटर ओपन झाले. काही जणांनी कॅल्क्युलेटरचे कम्प्युटरप्रमाणे ओपन केलं, कारण आकड्यांवरती ही मॅच चालताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या खेळाडूचे किती पॉईंट्स, किती नंबर्स आहेत, किती धावा आहेत, या सगळ्यांचं समीकरण जमा वजाबाकी गुणाकार भागाकार 27 धावांचं टार्गेट आहे. सव्वीस धावांचं टार्गेट आहे. 25 धावा इथे जमवण्यात आलेल्या आहेत. 24 बॉल आणि 26चं समीकरण तुम्हाला बनवायचं आहे. करंजाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचवली टीम. पहिलाच बॉल टेक फॉर टॅक अपील आहे जोरदार तिथे मात्र केली गेली. अपील मध्ये फील जाणवलं नाहीये, परंतु पहिल्याच बॉलवरती मात्र इथून प्रदीप म्हात्रे ही मात्र दाखवताना पाहायला मिळतात आपल्या नावाचा परिचय. जिथून पहिल्या इनिंग मध्ये मात्र गोलंदाजी झाली होती ना, आणि त्याच धर्तीवरची गोलंदाजी होताना पाहायला मिळेल की काय. खराब क्षेत्रक्षण थोडंसं पाहायला जरूर होतं करंजाडेचं, परंतु त्यानंतर आता इथून लोकेश भगत आणि सोपान हे 2 फलंदाज. आणखी एकदा जोरदार अपील केली जातोय. अपील मध्ये परत एकदा दबाव तंत्र वापरण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न. ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळेल. अगदी एक बॉल आहे ना, त्याच्यानंतर मात्र इथून प्रेक्षकांचाही आवाज, टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज होताना पाहायला मिळेल. 2 बॉल लगातारचे इथून मात्र डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळते आहेत. प्रदीप मसे मात्र पाहायला मिळतात इथे. सातत्याने फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 बॉलवरती आपल्या नावाचा आतापर्यंत परिचय दिलाय. काय 2 बॉल हाताले गेलेत. दबाव तंत्रामध्ये मात्र इथून फलंदाज लोकेशना मात्र टाकण्यामध्ये परिपूर्ण. हो, मिडॉल मध्ये संधी आहे तिथे. बॉल हातामध्ये कॅरी केलाय. ती तुम्हाला मुभा क्रिकेटच्या मैदानामध्ये नाहीये. जसं तुमच्या बॉल हातामध्ये येतो ना, तो बॉल अगदी काही सेकंदांमध्ये मात्र तो पास केलं पाहिजे. हा क्रिकेटचा मूलमंत्र आहे मैदानावरचा. परंतु इथून मिड ऑफ मध्ये मात्र तिथे थोडंसं मात्र आपल्या पाहायला गेलं तरी ते माजी संघनायक गणेश मस्कर शिरोली यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतो. चिंचोली संघाने इथे विजयश्री केसली तर त्यांना नगद राशी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सोपानेना पाहायला मिळतो. स्किट झाला हातामधून, त्या बॉल चालल्या मात्र मैदानाला गुदगुल्या करत. सीमा रेषा पार 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 4.
पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. थँक्यू डीजे पा. इथे चिंचोली संघाने हा सामना जिंकला. तर अगदी माझी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय परशुरामजी रिकामे चिंचोली यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज, सचिनजी काणे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज, गणेश मस्कर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. चिंचवली की करंजाडे की चिंचवली दोन्ही हाय व्होल्टेज ड्रामा. 5 धावा धावपालकावरती आल्या. तुम्हाला बनवायच्या तिथून 26 धावा. पहिला षटक इथून मात्र प्रदीपला पाहतोय. हाताळताना मात्र दाक्षीचा वापर, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहेत. मिडॉन मध्ये मात्र मिडॉन मधले क्षेत्ररक्षक क्लाफ झेल अप्रतिम मात्र इथून सुरेशांनी पकडला आणि फलंदाज पाथ सोपान बॅक टू द गॅच. प्राप्त करून दिली. अगदी चर्चा होताना पाहायला मिळाली. अखंड व्यासपीठ मात्र गजबजलेला मात्र 7 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. अगदी बिंदासबाईंवरचं प्रेम आपल्याला प्रत्येक जणांचं मात्र पाहायला मिळालं. मैदानाच्या अगदी चारी बाजूला बिंदासबाई ठोंबरे यांचे मात्र आपल्याला समर्थक पाहायला मिळत आहेत. सचिनजी मुंडे यांचे बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून आपण का उल्लेख करतो याचं उत्तम उदाहरण पांडुरंगजी पाटील आमचे असतील, सुरजी कर्णक असतील, बरेच जणांची नावं इथे घेतली जातील. आणि त्याचबरोबर समाधानजी आमचे टोंबरे असतील यांनी घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेला वेगळी झालेली प्राप्त करून दिली. भगवे वातावरण मात्र या अगदी गारव्यामध्ये सुद्धा मात्र हा भगवा झेंडा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र अगदी दिमागदार पद्धतीनं डोलताना मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेची ओळख आहे एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण. आयोजनाची बाब खानाव म्हटल्यानंतर आपण सातत्याने चर्चा करत असतो. 5 धावा धावपालकावरती एक महत्वपूर्ण विकेट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज शेलार हे मात्र येत असताना पाहायला मिळतात. प्रदीप मसे द विकेट सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं. तर फुलटॉस बॉल होता, परंतु इथून शांत क्रिकेट पाहायला मिळालं. आणि इथून डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण एक विकेट माघारी. पनवेल तालुक्यात पागदी बक्षिसांची खैरात पाहतो. दीपक रिकामे, अनंत मुंडे आणि आकाश मुंडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे चिंचवलीला. आणि निसर्ग हॉटेलचे मालक प्रीतम शेठ फडके यांच्या माध्यमातून करंजाडे संघाला 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. दोन्ही बाजूने हल्ला बोलले. क्या बात आहे. पैसा आणि पैसा या गोष्टी पैशाने गणल्या जात नाहीत. हा प्रेम आहे आणि प्रेमच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. 5 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. इक्षा कव्हरला घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहेत. प्रोटेक्ट केला जाईल बॉलला. तोपर्यंत एकच धाव मात्र येताना पाहायला मिळतील इथे. आणि एका धावेने धावपालक मात्र 6 वरती मात्र पोहोचताना पाहायला मिळतोय. हर्षद आलेत. हर्षद बोराडे एक आणखी एक दर्जेदार गोलंदाज म्हणून या गोलंदाजांची ओळख राहिली गेलेली आहे. सूरजला पाहिलाय परत एकदा फक्त दिशा दिली. कोणतीही मात्र इथून रिस्क घेण्यामध्ये मात्र दोन्ही फलंदाज इथून सध्याच्या घडीला मात्र तयार नाही आहेत. कारण सिंगल डबलचा गेम आहे त्यांना माहिती आहे, परंतु तुम्ही कशा पद्धतीने मात्र ते खेळायला पुढे नेत आहे तेही इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच प्रकारे मात्र सध्याच्या घडीला शांत संयमी क्रिकेट आपले दोन्ही फलंदाजांकडून मात्र पाहायला मिळते. लोकेश आणि सूरज 7 धावा धावपालकावरती लागल्यात. हर्षद बोराडे गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केले जाते. आणखी एकदा त्याच दिशेनं कॉपी पेस्ट फटका मात्र पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड रिजन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येत आहेत. थोडंसं पबलिंग पाहायला मिळेल तिथे. तोपर्यंत उचलतील, फेकी करतील. धावा मात्र कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावेनं मात्र धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. एक बॉल एक रन्स आता एक पुढे जाताना मात्र पाहायला मिळते. अगदी उत्तम खेळ दोन्हीकडनं मात्र इथून आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीनं मात्र मॅच बनली गेली ना, मॅचला बनवली गेली.
हाई बॉल चांगला पाहायला मिळतो इथे. क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये. काऊ कॉर्नरमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला टीपमध्ये. प्रोटेक्ट केलं जाईल. एक सिंगलला प्राधान्य मात्र दिलं जाते. 10 धावा. आता डबल डिजिट मध्ये मात्र धावा संख्या मात्र इथून मार्गक्रमण करत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये लो स्कोरिंग मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांना जशा हव्यात ना तशा मात्र पद्धतीने होताना पाहायला मिळाल्यात. परंतु ही मॅच तशीच पद्धतीने होईल का त्याची बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅरिझन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. एक सिंगल मात्र आधी तेवढ्या चप्पल त्याने मात्र पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव आता मात्र इथून अगदी सोन्याच्या भावाच्या तरासामध्ये मात्र इथून गणली जाईल, मोजली जाईल आणि तशाच पद्धतीने इथे मात्र संघर्ष करायला लागतोय. 6 धावा. धावांसाठी धाव इथून तुम्हाला करावी लागेल का. बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल की हा संयमाचं क्रिकेट. लोकेश आणि सूरज आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 5 वरती खेळतायत. लोकेशांना मात्र पाहायला मिळतात इथे. 11 धावा धावपालकावरती. 1 विकेट महत्वपूर्ण माघारी गेल्यानंतर 1.5चा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावपालकावरती. फटका फसला तिथे. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक दूरवर तिथे मात्र हो 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 काय अप्रतिम अप्रतिम कॅच ऑफ द क्वालिटी. कॅच ऑफ द तालुका चषक. कॅच ऑफ द नाईट टुर्नामेंट. हर्षद भगतनं पकडलाय. हर्षद बोहाडे यांनी मात्र पकडला आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू डगआउट परतावं लागेल. इथे काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सन्माननीय आमदार, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. तर इथे हाईट महेश फॅक्टर इथे चेक केलं जाईल. सर 1 मिनिट फक्त. टेक्निकल यस आमचे इथे पंच उपस्थित आहेत. चेक केलं जाईल आणि निर्णय अगदीच लगेच इथे मात्र पोहोचवलं जाईल. येस महागुरु महेश पाटील चिंचवली यांच्याकडनं चिंचवली टीमसाठी मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं काही क्षणातच शिवसेना तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेसाठी इथे आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर योगेश दाबणे जे खानाव गावचे जावई आहेत चिंचवलीचे, आणि जर सामना चिंचवली संघाने जिंकला तर त्यांना 5,000चं कॅश प्राइज. आता इथून पैसे जर काउंट चला इथून से कोण आहेत, अकाउंटर कोण असेल त्याने सगळ्यांनी जमा करा. 11 धावा धावपालकावरती आल्यात. मॅच बनली गेली. आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तिसरं आता इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता मात्र 15 धावांची गरज आहे. ओ माट मॅच. 11 धावा इथे मात्र धावपालकावरती लागल्या. 26 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला. इथून 15 धावा बनल्या जातील का इथून. चला इथून अतिरिक्त वेळ इथे खर्च केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम विनंती करेन की चला लगेच क्षेत्ररक्षण मात्र इथून सजवून घ्यायचं आहे. काय मॅच बनली गेली आहे. मॅच बनली गेली आहे तर बनवली गेलेली आहे दोन्ही टीमकडनं आपण पाहायला गेलं तर. आणि आजच्या रात्रीमध्ये अशा मॅचेस आपल्याला बऱ्याचशा मात्र होताना पाहायला मिळाल्या आणि त्याचंच उत्तम उदाहरण मात्र साकारताना मात्र पाहायला मिळतात. म्हणतात ना यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढीच मेहनत तुम्हाला ती टिकवण्यासाठी करावी लागते. थेड मध्ये आधी चांगल्या क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं तिथे. 2 धावा निश्चित वाचवल्या जात आहेत. तरी ते थोडं 1 मिनिटा देखील थांबवलं जाणार आहे. ज्या क्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत आहोत खेळ थांबवणार आहोत. आपण ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. आजचे प्रमुख पाहुणे एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव, विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेची आन बान आणि शान सन्माननीय बिंदासभाई ठोंबरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे.
आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार महासचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य विक्रमदादा पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. धन्यवाद. इथून आता पाहायला गेलं तर मॅच मध्ये मात्र आपण जाऊया आणि मॅच मध्ये पाहायला गेलं तर यस आमदार माननीय श्री विक्रांतदादा बाळासाहेब पाटील यांचं इथून शुभागमन मात्र पाहायला मिळते. आज रुपेशभाई बिंदास टोंबरे यांच्या मात्र प्रेमापोटी अनेक मान्यवर या व्यासपीठावरती मात्र येताना पाहायला मिळाले आणि या सकाळ सन्मान पुरस्कार 2025 ने गुण गौरवण्यात मात्र आल्याबद्दल त्यांचंही मात्र या मुख्य व्यासपीठावरना करूया आदरणीय विक्रांतदादा बाळासाहेब पाटील साहेबांचं मात्र सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. मॅच ऑन गेम ऑन आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून समीकरण मात्र पाहायला गेलं तर एक विकेट महत्वपूर्ण मात्र जाताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. आता विजयासाठी 11 बॉल आणि 15 धावांची गरज. दोन्ही क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे दमदार नेतृत्व बिंदासभाई ठोंबरे साहेब. ब्लॉकहोलचा बॉल इथे मात्र जोरदार अपील केली जाते. पंच कळवत आहेत नाहीये लेंथ रिच बॉल झाल्यानंतर थोडासा मात्र बाहेर जाणारा आणि त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल. आता एक धाव मात्र मॅच मध्ये मात्र बनताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जाते ते 12. आता विजयासाठी 10 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 14 धावा. 5.08च्या सरासरीने मात्र धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. एका बाजूला चिंचवली तर दुसऱ्या बाजूला करंजाडे की चिंचवली की करंजाडे कोणता गाव जिंकेल कोणत्या गावामध्ये मात्र इथून चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं जाईल. अफलातून 150हून अधिक बाईक ज्यांनी मात्र दिलेले आहे ते भारतातील एकमेव नाव म्हणजे रुपेशभाई टोंबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके आणि या पनवेल तालुक्याचे शिवसेनेचे डाण्या वाघ ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे त्यांच्या मुख्य आयोजन खातर या स्पर्धेच्या निमित्ताने 3 बाईक त्यांच्याकडनं मात्र पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. एक सभा अगदी भव्य वातावरण जय श्रीराम नारा मात्र घुमताना पाहायला मिळतो या मैदानामध्ये. ब्लॉकहोलचा बॉल त्याला मात्र आक्रमण केलंय. गॅप शोधून काढली क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॉल चालला इथे मात्र सारे गमप धनिसा अगदी या अंधारी रातीमध्ये आलाप घेत सीमारेषा पार 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 पार. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. बिंदास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टोंबरे हा सेनेचा वाघ आला. तर नक्कीच. व्यासपीठावर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो ज्यांना प्रथमतः ज्यांचा राजकीय प्रवास मित्रांनो महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रथमतः सरचिटणीस त्यानंतर महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार बावनकुळे साहेबांचे खास करून एक अतिशय विश्वासू आणि भारतीय जनता पार्टीचे ज्यांना खऱ्या अर्थाने महासचिव होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार आणि बिंदासभाई ठोंबरे यांनी सांगितलेले आहे विक्रांतदादा पाटील साहेब आपल्याला भविष्यामध्ये नामदार होण्याची संधी लाभो. याच खऱ्या अर्थाने आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. धन्यवाद. आणि इथून पाहायला गेलं तर आता 8 बॉलमध्ये 6 धावांची गरज. मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर आणखी क्रुशियल स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळते. इथे या स्पर्धेची आन बाण आणि शान सन्माननीय बिंदासभाई ठोंबरे साहेबांनी सांगितलेलं आहे की विक्रांतदादा तुम्हाला ज्यावेळेस नामदार होण्याची संधी प्राप्त होईल त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक टेनिस क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे
आणि खास करून विक्रांतदादा पाटील साहेब, जर बिंदासबाई ठोंबरे यांच्याबद्दल सांगायचं झालं, रायगड ठाण्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आमचे सर्व समालोचन करण्यासाठी जात असतात, परंतु त्यांनी एक आपली छाप आणि ओळख निर्माण करून दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक बायकर पुरस्कर्ते जर कोण असतील ना, तरी एकमेव शिलेदार म्हणजे शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे. त्यांचं जेवढं कौतुक आणि आभार व्यक्त करावे लागेल ना, आपल्याकडे शब्द अपुरे पडतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 150 बाईक महागुरु आतापर्यंत दिल्यात. आणखी एक इथे मात्र चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. एक बॉल आहे ना या मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण करताना पाहायला मिळतोय. आता हा खेळ ना रंगामध्ये आणि ढंगामध्ये मात्र आलेला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहला आनंदाचा एकच डंका आणि एकच डंकाच्या नावाचा मात्र पेटताना पाहायला मिळाला. तुम्हा सर्वांचे लाडके श्री रुपेश बिंदासबाई ठोंबरे आणि या नावाची चर्चा अखंड रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहायला मिळाली. एक दमदार स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण आपण हे मात्र साकारताना मात्र पाहायला मिळतोय. आज अंतिम रात्र यासाठी केला होता अट्टास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये सागरजी बनवायचे आहे 6 धावा. 5 धावा. 6 बॉल 5. सहा बॉल मध्ये 5 बनवायचे आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21. तुम्हाला बनवायच्या 26 धावा. करंजाडे की इथून चिंचवलीचे समर्थक आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या चारी बाजूला, एका बाजूला पाहायला गेलं तर करंजाडेचे समर्थक आणि आमचे समाधान ठोंबरे बिग चिंचवलीचे फॅन आहेत आणि निश्चितच त्यांची धाकधूक आता मात्र वाढताना पाहायला मिळेल. इथे मॅच ऑन अफलातून इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला. कोण जिंकेल आणि स्वतःला सिद्ध करा, जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा फोकस तुमचा वर्तमानावरती असायला पाहिजे. वर्तमान काय आहे? येणारे 6 बॉल आणि 5 धावांची गरज. ज्याही धावा मात्र कठीण होताना पाहायला मिळाल्यात याच मैदानामध्ये. ऋतिक मुंडे हे मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज सागरला पाहतोय ते. हा फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल. झेल पकडला जाईल का? नाही, झेल नाही तर ही मॅच सोडली तुम्ही. आणि परंतु इथून पाहायला गेला तर साधा सोपा अगदी मन तयात मया जाईच्या कयात आणि झेल झाला ड्रॉप आणि मॅच मात्र इथून थोडीशी दूर गेली. नेरे आणि बापदेव पाली सर दोन्ही कॅप्टनने विनंती केली की आपण लगेच आमच्याशी संपर्क करा. लकी ड्रॉ करायचा आहे. चला 5 बॉल आणि 3 धावांची गरज. विजयी संघ ही त्या लकी ड्रॉ मध्ये मात्र सामील होईल. बापदेव पाली आणि स्काय 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे दोन्ही कॅप्टनना मी लगेच विनंती करेन की आपण धावत पळत या आमच्याबरोबर संपर्क करा. 5 बॉल मध्ये 3 बनवायचे आहेत. अगदी दमदार आज स्पर्धा पाहायला मिळाल्या. हजारोहून अधिक मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करताना पाहायला मिळाला. हा प्रेम आणि अनेक मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहायला गेलं तर श्री रुपेश बिंदासबाई ठोंबरेंचे मात्र समर्थक फॅन आपल्याला पाहायला मिळतात, येऊन भेटतात आणि चर्चा मात्र या नावाची होताना पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र फिरकी घेतली आणि विजयी सिग्नेचरच्या फॉर्म वरती सही करणारा मात्र हा येतोय. 1 बाउन्स बॉल चौकार सीमारेषा पार आणि या 4 धावेनं धावफलक मात्र होतोय. फिनिश मॅच विनिंग इथे मात्र होताना पाहायला मिळते. अफलातून क्रिकेट करंजाडे टीम कॉंग्रॅच्युलेशन. थोडीशी कमी पडली चिंचवली टीम आणि इथून